राम जन्मभूमी अयोध्येमध्ये आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत आणि जे निमंत्रित आहेत ते निमंत्रित अयोध्या नगरीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील सुद्धा अनेक जण अयोध्येमध्ये या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। भलेही त्यांना आतमध्ये निमंत्रण नसेल तर अयोध्या नगरीमध्ये तरी आपल्याला येता येईल यासाठी अनेक जण हे आता दाखल होत आहेत। मात्र ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातले चाकूरमधील हे लक्ष्मण मुकुटमोरे आहेत ज्यांना या सगळ्या सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं आहे। मसनजोगी समाजाचं खरं तर प्रतिनिधित्व लक्ष्मण सर करतात। सर, काय भावना आहेत? एक तो निमंत्रण तुम्हाला मिळालेलं आहे, तुमचं समाजसेवेचं काम पाहता हे निमंत्रण मिळालं असं तुम्ही सांगितलेलं आहे। काय भावना आहेत उद्याच्या या मुख्य सोहळ्याला? तुम्ही या मंदिर परिसरात असणार आहात, मंदिराच्या आतमध्ये असणार आहात। सर, जय श्रीराम। सर्व मसनजोगी समाज आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज आहे। समाजाचं आपण नेतृत्व करतो, आपण समाजसेवक म्हणून। त्याच्यामुळं काय त्यांनी सर्वे केले, विश्व हिंदू परिषद या सर्व लोकांनी सर्वे करून पुरे महाराष्ट्र सर्वे करून आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे। तरी पण त्यांचे धन्यवाद मानतो। आणि एक तर कसं आहे, आमचा समाज भटके विमुक्त समाज म्हणजे निवळ भिक्षा मागून खाणार आहे। काही घर नाही, जागा नाही, काही नाही, निवळ पाल घालून कुठे बी राहतात, पाल घालून राहून भिक्षा मागून पोट भरतात। तरी पण आतापर्यंत आमच्या समाजाचं कोणी नेतृत्व केलेलं नाही आणि पुढे बी नाही। एवढं समाज भिक्कट आहे आमची। त्याच्यामुळं आमचं मोदी साहेबांनी आता या तीर्थक्षेत्र राम मंदिरासाठी निमंत्रण दिलं आहे। त्याच्याबद्दल मी मोदी साहेबांचं पुन्हा मोहन भागवतजींचं आभार व्यक्त करतो। तुमच्या भावना काय आहेत? राम मंदिर होतंय, राम मंदिर निर्माण झालं, प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या होणार आहे, त्यात तुम्ही निमंत्रित आहात, या सगळ्याला मिळून भावना काय तुमच्या? सर, आम्हाला निमंत्रण मिळाल्यामुळं आज 500 वर्षापासून राम मंदिराचं हे नव्हतं, तर यावेळेस जे होणार आहे आमच्या सर्व समाजाला राम अभिमान आहे राम मंदिरासाठी। त्याच्यासाठी आम्ही खूप आनंदित आहोत। खूप सगळ्या फॅमिलीला घेऊन आल्यात वाटतं, कुटुंबाला घेऊन आले, पूर्ण लातूर जिल्हा, एक सिल्लोडहून आले, सिल्लोडहून काय आल्यात, पुन्हा संभाजीनगरहून काय आले। म्हणजे निमंत्रण फक्त तुम्हाला आहे, मग बाकीचे इथे थांबणार? फक्त बाकीचे बाहेरून थांबणार आहे ना। आम्ही इथून दर्शन करणार, आम्हाला अभिमान आहे, बाहेरून दर्शन करू आम्ही। पावन खुश आहे सर, आहे आम्ही मसनजोगी समाजाचे, आम्ही गरीब लोक इथं या अयोध्येवर आलेले, आम्ही पावनभूमीवर आम्ही दर्शन करून अभिमान आम्हाला लय खुश आहेत आम्ही। आणि महाराष्ट्रात जेवढे मसनजोगी समाज आहेत आणि सूचित जाती जमातीला पण या लोकांना विसरलं गेलं नाही। आम्हाला आठवणी करून मसनजोगी समाजाला यांना आम्हाला निमंत्रण दिला, याबद्दल आम्हाला महाराष्ट्रात आम्ही जेवढं मसनजोगी समाजाला सगळं अभिमान आहे। आम्ही इथं श्री रामचंद्र भूमीवर आलो, आम्ही लय खुशी झालो साहेब। त्यामुळे आनंद ह्या सगळ्यांकडून व्यक्त केला जातोय आणि अगदी सर्व समाजाला या मुख्य सोहळ्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि याच्यात आभार खरं तर या सगळ्यांकडून मानले जातात आणि आनंद व्यक्त केला जातो। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।